नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज सगळीच मार्केट्स सुस्तीत आहेत असं म्हटलं तर चूक ठरायचं नाही. अमेरिकन मार्केटमध्ये जो बेरोजगारीचा दर यायचा होता तो 4.3 आला. 4.4ची अपेक्षा होती, म्हणजे उलट चांगला आला. US नॉन फार्म पेरोल 1,30,000 जॉब ॲड झाले. 75,000 ॲड होतील अशी अपेक्षा होती. नोव्हालिस ही फायद्यातून तोट्यात गेली. खरी अपेक्षा अशी होती, यावेळचे जॉबचे आकडे जरी चांगले दिसले, बेरोजगारी कमी झालेली आहे हे दिसलं, तरी 2025च्या वर्षामध्ये 1,81,000 नोकऱ्या वाढल्या, पण 5,84,000 वाढतील अशी अपेक्षा होती. दर महिन्याला 15,000 वाढल्या, पण अपेक्षा होती 50,000 वाढतील अशी. त्यामुळे काहीशी निराशा झाली आणि त्याचा परिणाम कालच्या मार्केटवर झाला. बॉन्ड यील्ड 4.19, डॉलर इंडेक्स 96.81, तर क्रूड इराणबरोबरच्या ताणतणावामुळे 70च्या आसपास असतं. थोडं कमी थोडं जास्त, पण म्हणजे 69.80, 69.30 किंवा 70.10 या आसपास क्रूड असतं. रिझल्ट मात्र आता तारीखाली जाहीर करून टाकू अशी अवस्था दिसते. खूप छोट्या छोट्या कंपन्यांचे रिझल्ट येतात, म्हणजे तुम्हाला कंटाळा येईल रिझल्ट ऐकून, इतके रिझल्ट सध्या असतात. केअर रेटिंगचा रिझल्ट चांगला आहे. प्रत्येक गोष्ट वाढली. ॲस्ट्राझेनेका प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी. कॉन्कॉर्ड बायो रेव्हेन्यू वाढला आहे. गरवारे टेक्निकल फायबर प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी. हिकल लॉस कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढला आहे. ज्युपिटर वॅगन कमजोर रिझल्ट आहे. LG इक्विपमेंट रिझल्ट चांगला आहे. TBO टेक मार्जिन कमी झालं आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे. इरकॉन रेव्हेन्यू कमी झाला आहे. शृंगार हाऊस ऑफ मंगळसूत्र यांचा रिझल्ट चांगला आहे, कदाचित शेअर तेजीत राहू शकतो. ओर्कलाचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. गोदरेज इंडस्ट्री प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, पण मार्जिन कमी. किर्लोस्कर ऑइलचा रिझल्ट चांगला आहे, शेअर तेजीत राहू शकतो. प्रत्येक गोष्ट वाढली. नवशील प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं. बायर किंवा बेअर क्रॉप सायन्स यांचा रिझल्ट सुंदर आला आहे, शेअर तेजीत राहू शकतो. ऑर्चिड फार्मा फायद्यातून तोट्यात गेली आहे. मॅक्स फायनान्स प्रॉफिट कमी झालं आहे, नेट इंटरेस्ट इन्कम वाढला आहे. अमर राजा फक्त रेव्हेन्यू वाढला आहे. यात्रा ऑनलाईन रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन वाढला आहे. प्रोटीन EGOV प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू कमी, मार्जिन वाढला आहे. पातंजली फूड प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे. इंडो गल्फ प्रॉफिट वाढला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. शॅल्बीचा रिझल्ट तोट्यातून फायद्यात आली आहे, रेव्हेन्यू मार्जिन कमी झालं आहे. टेक्नोक्राफ्ट
रेव्हेन्यू प्रॉफिट वाढला आहे. न्यू जेन केमिकल रेव्हेन्यू वाढला आहे, बाकी कमी. वेलॉर इस्टेट प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन 17.6%. कार्नेक्स मायक्रो यांना 411 कोटीची ऑर्डर बनारस लोकोमोटिव्हकडून मिळाली आहे. LG इलेक्ट्रॉनिक्स यांचा रिझल्ट कमजोर आहे, तर लेन्सकार्टचा रिझल्ट मात्र चांगला आहे. तर लेन्सकार्ट तेजीत राहू शकतो. IOL केमिकलचा पण रिझल्ट चांगला आहे, ₹1 डिव्हिडंड दिला. सूर्या रोशनीचा फक्त रेव्हेन्यू वाढला आहे. संधार टेक्नॉलॉजीचं मार्जिन कमी झालं आहे, प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे. रामको इंडस्ट्री यांचा रिझल्ट चांगला आहे. JTEKT रिझल्ट चांगला आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे. मिसेस बेक्टर्स रिझल्ट चांगला आहे. मान इन्फ्रा रिझल्ट कमजोर आहे. ज्युनिपर हॉटेल रिझल्ट सुंदर आहे, प्रत्येक गोष्ट वाढली आहे आणि गॅप खूप आहे. इसाप इंडियाने ESAB ₹25 डिव्हिडंड दिला आहे. डॉलर रेव्हेन्यू वाढला. मॅक्स फायनान्स प्रॉफिट कमी, NII वाढलं. SJVN प्रॉफिट रेव्हेन्यू वाढला आहे, SJVNनी ₹1.15 डिव्हिडंड दिला आहे. डिव्हिज लॅब प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. कपॅसिटे प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू मार्जिन वाढलं. SP ॲपरल्स प्रत्येक गोष्ट वाढली, कदाचित तेजीत राहू शकतो. प्रिसिजन केमशाफ्ट यांचा प्रॉफिट मार्जिन वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं. FEM यांच्या तिन्ही गोष्टी वाढल्या आहेत. FEMचा रिझल्ट चांगला आहे. काल महिंद्रा अँड महिंद्राचा रिझल्ट आला होता, रिझल्ट चांगला होता, मार्जिन फ्लॅट होतं. डिव्हिज लॅबचाही काल रिझल्ट येऊन गेला. अवंती फीड्स रिझल्ट चांगला आला. अशोक लेलँड रिझल्ट चांगला आला. हिंद रेक्टिफायर एका शेअरला 1 शेअर बोनस जाहीर केला. TVS सप्लाय चेन तोट्यातून फायद्यात आला. आणि चंबळ फर्टिलायझर प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, तर मार्जिन कमी झालं. आता काही बातम्या आहेत त्या बघूया. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, कार्नेक्स मायक्रो 411 कोटीची ऑर्डर बनारस लोकोमोटिव्हकडून मिळाली. आज 8 बँकांमध्ये ICICI प्रुडेन्शियल AMC आणि ICICI ग्रुपमधल्या सगळ्या कंपन्यांना 9.95% स्टेक घेण्यासाठी परवानगी मिळाली. त्यामध्ये बंधन बँक, फेडरल बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, IDFC बँक, करूर वैश्य बँक, RBL 8 बँका आहेत. या 8 बँकांमध्ये 9.95% स्टेक घ्यायसाठी ICICI ग्रुप कंपन्या आणि ICICI प्रू AMC यांना परवानगी मिळाली. चॉईस इंटरनॅशनलनी फिल2 हेल्थमध्ये 51% स्टेक घेतला आहे. आता आपण कुठले शेअर तेजीत आणि कुठले शेअर मंदीत राहतील हे बघूया. मंदीमध्ये हिंदाल्को राहील,
कारण नोव्हालिसचा रिझल्ट चांगला नाही आहे. आता तेजीमध्ये कुठले शेअर राहतील, मी बहुतेक शेअर तेजीमधले दिलेत. एक हिंदाल्को तेवढाच मंदीत दिला होता. तेजीमध्ये ONGC, ॲथरमध्ये ब्लॉक डील झालं काल, पण त्या ब्लॉक डीलमध्ये खरेदी करणारे चांगली लोक आहेत. नारायण हृदयालय, PI इंडस्ट्री, BHELचा OFS चालू आहे, पण मॉर्गन स्टॅनलीने 304चं टार्गेट दिलं. हिंदुस्तान झिंक, मॅक्स हेल्थ, श्रीजी शिपिंग यांना राईट्स मिळालेत महाराष्ट्रात. इंडस टॉवर, करारो, इरकॉन, कर्नेक्स मायक्रो, DV's लॅब, टाटा पॉवर, मॅक्स फायनान्स, किर्लोस्कर ऑइल, बायर किंवा बेअर क्रॉप सायन्स, ॲपेक्स फ्रोझनचाही रिझल्ट चांगला आला आहे. LG इक्विपमेंट, अशोक लेलँड, शृंगार हाऊस ऑफ मंगळसूत्र, श्रीराम फायनान्स, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज प्रॉपर्टी, ॲस्टर DM, वायरॉक इंजिनिअरिंग आणि ABSL AMC. आज मार्केट सुस्थितच आहे. IT सेक्टर डाऊन उघडेल, कारण ADR डाऊन आहेत, मंदीत आहेत. त्यामुळे सुरुवातीला मार्केट काहीसं डाऊन उघडेल 100-150 पॉईंटच्या आसपास, पण आज एक्सपायरी असल्यामुळे नंतर मार्केट सुधारण्याची शक्यता आहे. बघूया काय काय होत आहे ते. नमस्ते.